वडिलांचे शब्द एकदा यायला लागले आपण म्हणतो ना की काय होतं, त्यांना अक्कल शिकवायची नसते, म्हणजे त्याला अक्कल आली असं आपण गृहीत धरतो. हल्ली पाय वाढून जातात, अक्कल वाढत पण जनरली दुसऱ्याच्या भूमिकेत जाऊन ऐकता आलं पाहिजे. जसं मी काहीतरी सांगतो तर त्या ठिकाणी जर मी असते तर मी लोकांना काय सांगितलं असतं, किंवा तुमच्या घरच्यांनी इथे तुम्हाला पाठवलं तर काही लोकांच्या घरच्यांनी नाही पाठवलं तर काय कारण असतील बाबा, त्यांच्या भूमिकेत जाऊन विचार करा की त्यांनी काय गोष्टी करायची त्यांची तयारी नसेल म्हणून ती बाई या ठिकाणी येऊ शकली नाही. आणि आपल्या घरच्यांच्या भूमिकेत जाऊन बघा की बाबा आपल्या घरच्यांनी काय अशी गोष्टी त्यांनी स्वीकारल्या, काय असा सपोर्ट केला की यांच्यामुळे तुम्हाला येता आलं. त्यांना कुठे मुलगा सांभाळायला लागला, त्यांना कुठेतरी कुठेतरी सोडावं लागला, आई बोलली असेल की नाही बाबा आम्ही बघतो सांभाळतो तू जा. तुम्हाला असा काय सपोर्ट मिळाला ज्यामुळे तुम्ही इथे आलात, आणि ज्यांना सपोर्ट मिळाला ते काय येऊ शकलेले, 2 लोक येऊ शकलेले, तर याला म्हणतात दुसऱ्याच्या भूमिकेत जाऊन ऐक. आपण म्हणतो आपला मुलगा काय झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, आपल्याला वाटतं आपण इंजिनियर डॉक्टर झाले पाहिजे, पण मग आई बाबाकडे पैसे नसतील तर त्यांनी काय करायचं. आपण त्यांच्या भूमिकेत जाऊन विचार करायला पाहिजे की ठीक आहे, जे त्यांच्याकडे पैसे आहेत त्या पैशात मी काय शिक्षण घेऊ शकतो. नाही डॉक्टर झाले, इंजिनियर झाले तरी चालेल. आता खरंच आहे आपल्याकडे पैसे असतात का मला सांगा, आपण रोजानी कामं करतो, पण आता प्रायमरी स्कूल आहे, प्राथमिक शाळा आहे, 20-30-30 रुपये फी आई वडिलांनी द्यायची कुठून. अशा वेळेस आपण असा विचार करू शकतो की ठीक आहे ना, जिल्हा परिषदला फ्री आहे, जिल्हा परिषदला टाकलं तर काय आपल्याला त्या 10 वेळा लक्ष देईल मॅडमकडे, मॅडमला विचारलं की काय बाबा शिकवलं